आज छत्रपती असते तर मेणबत्त्या, पंचनामे आणि आंदोलनाची गरजच नसती पडली, नाही का? गरज नसती पडली आक्रोश, किंकाळ्या आणि मीडियाच्या नकली वक्तव्यांची. एका क्षणात फरमान सुटलं असतं. सिंहासन आणि नगारखान्यातून कसलाही मुलाहिजा न ठेवता चौरंग करण्यात यावा. आया बहिणीच्या आबरूला बाटवणाऱ्यांचा जराही लाड नको. आज छत्रपती असते तर हे नक्कीच घडलं असतं, नाही? कोपरापासून हात आणि मांडीपासून पाय हलक केला असता त्याचा महाराज. रक्ताचा अभिषेक केला असता इथल्या मरुभूमीला, त्या नराधामाच्या. त्या शॉपदाजी किंकाळी भेटली असती आकाशाला आणि ज्याने त्याने पुन्हा एकदा नाच केला असता तुमच्या राजपदावर. खरंच आज छत्रपती असते तर. अरे, म्यानातली तलवार सेकंदात बाहेर आली असती आणि जमीनदोस्त झाली असती गर्दन त्या गिधाडाची. डोळ्याची पापणी लावताना लावता आज छत्रपती असते तर. रोज जन्मतात आणि आया बहिणीच्या आबरूला बाटवतात आजही काही रांझ्याचे पाटील महाराज. काही रांझे समाजात आहेत तर काही एसीमध्ये अगदी चकचकीत चार भिंतीच्या आत आहेत. खंत वाटते राजे की आज फक्त तुमचं नाव आहे, छत्रपती शासन नाही. भर बाजारात नागडी फिरवली जाते आई बहीण महाराज. केला जातोय चिमुरड्या कोवळ्या देहावर अंत्यसंस्कार न्यायाची वाट बघत बघत. 7 वर्षाची पीडिता 70 वर्षाची होते तरी सुद्धा न्याय नाही राजे. सरकारी कार्यालयात फक्त तुमची तसबीर आहे, तुमचे विचार आणि चरित्र कोणाच्या गावी सुद्धा नाही महाराज. ज्या ज्या वेळी अशा घटनांनी महाराष्ट्र किंकाळतो, शहरून जातं घराघरातलं स्त्रीत्व, त्यावेळी आम्हाला तुमची आठवण येऊन आमच्या थरथरत्या ओठातून सहज पुटपुटले जातात काही शब्द. आज छत्रपती असते तर, आज छत्रपती असते तर, आज छत्रपती असते तर. धन्यवाद. लेखन आणि अभिवाचन गजानन उफाडे. नसरापूरमध्ये 3 वर्षाच्या चिमुरड्या बाळासोबत फार वाईट घटना घडली. त्या बाळाला ही शब्दातून भावपूर्ण श्रद्धांजली. ताई, आम्हाला माफ कर. आम्ही फक्त लिहू शकतो, ओरडू शकतो, काही करू शकत नाही. आम्हाला माफ कर. जय शिवराय.